हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? अयो दिवस ब्लॉग येण्याचं रिझन की माझी थोडीशी तब्येत बरोबर नव्हती आणि सेकंडली माझ्याकडे काही कॉन्टेंटच नव्हतं शूट करण्याचं. आज पण नाही आहे, पण मी ट्राय करेन काहीतरी कॉन्टेंट टाकण्याचं. आणि काल पण मी व्लॉग शूट करत होते, पण काल खरंच बरं नव्हतं वाटत, त्याच्यामुळे मी व्लॉग नाही शूट केला काल. ते आता मी ते हे खाल्लं आहे, श्रुती काय म्हणतात की त्याला, चुन आता खाल्लं आपण ते चुनचुन होते ना, जिभेवर ठेवल्यावर असं मुंग्या आल्यासारखं होतंय ना, ते गावाला भेटते. काय म्हणते त्याला काहीतरी. तुम्हाला एक गोष्ट शो करायची आहे. इज माय फिगर. तर आता माझं एक टिऱ्याचं पार्सल आले, जे ना मी 2 दिवस पहिलं ना कॅन्सल केलं होतं. का तर मी तुम्हाला सांगते की मी काय घेतलंय. नाही टाकत मला, कशाला गेलतीस दलिंदर तिकडं घेऊन. हे का नीट पकड. हे आहे मॉइश्चरायझर, जे मी यूज करते. मी न्यूट्रोजेनाचं यूज करत होते माझं. तर हे आहे ते मॉइश्चरायझर आणि हेच मला सूट होतं. ॲक्च्युली माझी स्किन खरं खरं ज्याने ना पिगमेंटेशन वगैरे आपली जाते अंडर आर्म्स. चांगलंच महाग आहे. हे आहे रोल ऑन. ओ माय गॉश. वाटलेलं आता मी अशी एक मोठी जवान लडकी झाली आहे. ठीक आहे, जवान लडकी झाली जी एकदम असं फॅशन सेन्स वगैरे चालू केलं आहे तिने करायचा. हे थोडंसं असं आगाऊ दिसतं आणि मला थोडंसं असं हे व्हायचं आहे. काय आहे ते, आगाऊ मुलगी, बॅडी. हे करता करता तुम्हाला थोडी थोडी रेसिपी पण देते, पण पहिले मी हे भाजून घेते. कारण श्रुतीने ना माझ्या कानाला इतके जोरात मारलं आहे आणि तो राहिलं नाही ना अजून, त्याच्यामुळे दुखतं येते जास्त. आणि तुम्हाला ती दाखवते, वैशी दरिंदी ही. आणि हिने माझं ट्रायपॉड पण वापरायली. आणि सॅमसंग, त्यामध्ये हे स्पायडर काय म्हणते ते, स्पायडर जो अम्माचा सख्खा मुलगा आहे. आणि हो हल्क. स्पाइडर रे, तू ऐसा क्यों कर रहा है रे? अरे माँ यहाँ से जा रे. तू हल्क रे, तुझे पता नहीं है रे, मेरे पास पैसा है. करते है. पण तिने मग अशी ना, मी ती जी पप्पी घ्यायला गेले आणि तिने माझ्या कानाला सापकन कानाखाली मारली. आणि तुम्हाला काय वाटतंय मी शांत बसली असेल? नो वे. मग मी तिला खूप शिव्या दिल्या. आणि मी काय केलं, मी डोकं चालवलं की आता मम्मीसमोर तर आपण शिव्या देऊ शकत नाहीत, वाईट शिव्या. तर मी एक युक्ती लढवली आणि मी तिला इंग्लिशमध्ये शिव्या दिल्या आणि तिने त्याचं ट्रान्सलेशन करून मम्मीला सांगितलं. तरी पण मी येड्यात काढायचं असलं तर माझ्याकडून शिका. आय हॅव सो मेनी टिप्स अँड ट्रिक्स. माझे काय झालं होतं ना, मी लिपस्टिक्स हे सारखं यूज करून ना माझे लिप्स असे हे व्हायले होते, डार्क व्हायले होते. तर ते नव्हते आधी डार्क. तर मम्मीने मला विचारलं की ते डार्क झाले तुझे लिप्स, असं तसं बोलली. आणि ही आल्यापासून चांगले झाले. तर मी तिला माझ्यामध्ये बोलले की मी तर हू करत होते. मम्मी म्हणली, आणि मला वाटलं मम्मी माझ्यावर विश्वास करते की मम्मी नाही तू. मम्मी काय म्हणली, करत असशील बाई, तुझं काही सांगता येत नाही. पडत होते. आणि मग मी म्हणलं आज तर मला हे बघा आणि आतापर्यंत पतंगचं असं क्रेज झालं नाही माझ्या आयुष्यात. आणि मला पतंग उडवता पण येत नाही. कायच आहे आता ही जी संक्रांत आपली येणार आहे ना, त्या संक्रांतमध्ये मी 100% पतंग ॲटलिस्ट 10 सेंटीमीटर तरी मी लांब उडून दाखवला होता. मला तो इंडिया सण आहे आणि आपल्याला ते आलं पाहिजे. आता आपली होळी खेळता येते ना आपल्याला, होळी आपण खेळतो ना, होळी आपल्याला खेळायची शिकवली, कोणीच नाही शिकवली, पण आपण खेळतो कारण तो आपला सण आहे. ह्या पण गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. काल लिटरली माझा मूड असा 100% ऑफ होता की मी असं होतं की मी ब्लॉगिंगवरून क्विट करते आहे, मी इंस्टावरून क्विट करते कारण माझे फॉलोअर्स वाढत नाही आहेत, माझे व्ह्यूज वाढत नाही आहेत, जे काय असेल ते. पण मी नंतर आज एक विचार केला की काही न करण्यापेक्षा काही करत राहणं खूप चांगलं आहे. आणि त्यापेक्षाही जास्त की मला मोबाईल घेऊन दिला आहे. आणि आता जर मी कॉन्टेंट बंद केला तर मला किती मारलं जाईल माझ्या घरात. की मला तर आधीच माझी इज्जत खूपच डाऊन झाली आहे, त्यात अजून लाथ खाण्यापुरती पण मी कमी करायला नाही असं मला वाटते. त्याच्यामुळे मग मी म्हणलं की ठीक आहे ना, करू ना. चूल तर खूप होती कॉन्टेंट क्रिएशनची, मग का बंद करायचं हे. तुम्हाला मग अशी जे बोलले होते ना, ते चमचम लागते, ते होतं अक्कलकार. मी आणि माझं डोकं दुखत होतं, पण आता मी बोलता माझं डोकं राहिलं आहे. आज रात्री ना मी एक छोटंसं चॅलेंज असं मला करू वाटलं. ते चॅलेंज आपण पप्पा आल्यावर करू, कारण पप्पाच एक ते जज करतात असं वालं ते चॅलेंज आहे. त्याच्यामुळे काय सांगते पटकन मला मोबाईल आहे, तू कोण आहे? हा
तर मग अशी मी जे तुम्हाला चॅलेंज बोलले होते ना, तर ते हे चॅलेंज आहे की मी पप्पाला 15 क्वेश्चन्स विचारणार तुम्हाला. प्रश्न विचारणार, तुम्ही आन्सर द्यायचं की त्या क्वेश्चन पैकी श्रुती एक ती कमी आहे. हा तेच आहे आणि का? जे असणार ना ते पाण्यामध्ये तोंड डिप कर. हा हु इज मोर अंडरस्टँडिंग, कोण जास्त समजूतदार आहे आमच्या दोघांपैकी? ताई. आणि त्याला शिक्षा त्याला कशी काय शिक्षा? हातात कसं घ्यायलीच ग ताई, तिथे ठेवून जाकी तुझ्या बाई वेळला. हु इज मोर रिस्पॉन्सिबल, तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे. ताई. इतकं नसते ताई. दिसतंय का त्यात? हु इज मोर स्टबन, कोण सगळ्यात जास्त जिद्दी आहे? श्रुती. 2. कसं होतंय पण श्रुतीच आहे का बघू मग माझ्या जे सत्य आहे तेच सांगा मला जे जे कळ. हु स्पेंड्स मोर मनी, सगळ्यात जास्त पैसे कोण उडवतं? ताई. पप्पा मी काय उडवले तुझे पैसे? हे बी मामा. हु हॅज मोर अँगर इश्यूज, कोण सगळ्यात जास्त रागीट आहे? रागीट. त्यांच्या मनाने ना, त्यांच्या मनाने. हु इट्स मोर, सगळ्यात जास्त कोण खाते? जास्त कोण खाते? अबा हे लय कन्फ्युजनचा विषय आहे. हे नाही मी सांगू शकत. आता बघा तिची तब्येत चांगली नाही पण ती खाती डुबो आणि माझी तब्येत बी चांगली नाही म्हणते मी जास्त, मग ते तुम्ही सांगा. नाही आमच्या दोघींपैकी सांगा. फटका देऊ का तुला? नाही, कोण जास्त खातं? लय कन्फ्युजन. का तू डुबो त्यांचं? नाही नाही हे ना मला ते काय कन्फ्युजन झालं ते. थँक्यू. हु इज मोर फनी, कोण सगळ्यात जास्त फनी आहे? पाहिलं काय कन्फ्युजन? आईला श्रुती. तूच फनी आहे सगळ्यात जास्त आमच्या घरात. हु इज मोर इंटेलिजंट? ओरिजिनल. ओरिजिनल सर. ताई. हे तर मी ऍक्सेप्ट करू शकते. ह्यात कोण सगळ्यात पहिले लग्न कर? प्रॅक्टिकली नका सांगू पण असं हा तुम्हाला काय वाटतं की कोण हौशी? हा जास्त असं? श्रुती. हु नेव्हर लिसन्स, म्हणजे कोण तुमचं ऐकत ताई. नाही? श्रुती. बरोबर आहे ते तर. हु इज मोर प्रॅक्टिकल, कोण जास्त प्रॅक्टिकली विचार करतं? माझी इज्जत काढवर करून बसलो हे तर. हु इज मोर मॅच्युअर? मॅच्युअर दुनियाची मॅच्युरिटी श्रुतीला. हे नका करू श्रुती श्रावण नको. मला 2 डुबो. 4 कोण फोनला जास्त ऍडिक्टेड आहे? ह्याला तर तिने डुबवलं माझं. हु हॅज नो फ्युचर टेक टेन्शन ऑफ, म्हणजे कोणाचं तुम्हाला फ्युचरचं इतकं टेन्शन की झालं फ्युचर नाही येण्याचं काय होईल फ्युचर मध्ये याचं टेन्शन. श्रुती. अच्छा आता लास्ट Last क्वेश्चन. question. हे चॅलेंज संपणार त्यानंतर तुम्हाला आवडला तर अजून सांगा. आम्ही मम्मीला पण घेऊ आणि पप्पाला पण घेऊ. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन. हु डू यू लव्ह द मोस्ट? हे काय कन्फ्युजन आता? हे लास्ट क्वेश्चन आहे. हे खरं असं जे तुमचं म्हणणं नाही मी दोघे डोबा. काय इमोशनल ब्लॅकमेल करू नका. लास्टचा क्वेश्चन आहे आणि जर चांगला त्यांचा आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा. पण ह्या क्वेश्चनचं उत्तर माझ्याकडे अजिबात नाही. तुम्ही टाइम कॉईन आणा. कॉईन आपण हे करू आणि जे कॉईन घे. किती काय तुझं हे हेड्स आणि माझं टेल्स. श्रुतीचं आहे टेल्स आणि हे हेड्स माझं. ताईचं आहे. की बाबा कोणाला जास्त प्रेम करते ना? उघडू. हा दादा श्रुतीवर जास्त आहे. आजचं चॅलेंज झालाय इथंच कम्प्लीट. मी तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.